आता हा कॉम्बो काढलेला आहे। हे 36 इंच मंगळसूत्र आहे, नंतर गजरा ठुशीसारखा लॉंग नेकलेस आहे, एक मणी मंगळसूत्र, बेलपान हा प्रकार येतो। हा आपला रिच क्रिएशनचा बेलपान हे आहे। वेगवेगळं पण घेऊ शकता किंवा असं दोन्ही घेऊ शकता। बघायला गेलं तर साऊथ इंडियनमध्ये पण मोडतो, टेम्पलमध्ये पण। आपल्याकडे बघा टेम्पलमध्ये नाजूक पण नेकलेस आहे, की तोडे बाजूला तोडे मध्ये हिरव्या बांगड्यांमध्ये किंवा कलर वज्रटिक कसं सगळ्यांनाच गळ्याला बसते असं नाही। कोल्हापुरी साज सारखाच आता नमस्कार मंडळी, नवीन व्हिडिओमध्ये आपलं खूप खूप स्वागत। वटपौर्णिमा स्पेशल असं इमिटेशन ज्वेलरीचं कलेक्शन मी आज आपल्यासाठी घेऊन आलेली आहे। आपण आलेलो आहोत रिच क्रिएशनमध्ये, जे आहे दादर वेस्टला। या ठिकाणी नेमकं कसं यायचं ते सांगते। दादर वेस्टला बाहेर आल्यानंतर सुविधाच्या इथून थोडंसं पुढे आल्यानंतर राईट साईडला आपण येतो छबिलदास गल्लीमध्ये। तिथून थोडंसं पुढे आलो की आयडियल बुक डेपो आहे। त्या बुक डेपोच्या बरोबर समोरच्या लेनमध्ये रिच क्रिएशन हे शॉप आहे। बरोबर छबिलदास हायस्कूलच्या अपोजिटला छान छान असं ज्वेलरीचं कलेक्शन आज आपण पाहणार आहोत। प्लीज स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। दादर स्टेशनला वेस्टला आपल्याला बाहेर यायचं आहे। या ठिकाणी सुविधाचं शोरूम पाहतोय आपण। इथून आपण पुढे गेलो की राईट साईडला आपण जातो छबिलदास गल्लीत बिग सेल हे शॉप आपल्याला या ठिकाणी दिसतंय। इथून आता आपण पुढे जाऊया। आयडियल बुक डेपोच्या बरोबर अपोजिटच्या लेनमध्ये आपल्याला जायचं आहे। इथून थोड्याशा अंतरावरती म्हणजे काही शॉप सोडल्यानंतर रिच क्रिएशन हे शॉप आहे। छबिलदास शाळेच्या बरोबर अपोजिटला हे रिच क्रिएशन शॉप आहे। नमस्कार, श्री स्वामी समर्थ। मी अक्षता समेळ, मी दादर शॉपमधून आपल्या रिच क्रिएशनच्या दादर शॉपमधून बोलत आहे। आता वटपौर्णिमा असल्या कारणाने आपल्याकडे छान छान ऑफर्स आणलेले आहेत आणि वेगवेगळ्या सणांसाठी वेगवेगळे ऑफर्स असतात। आता वटपौर्णिमा स्पेशल अशा वेगवेगळ्या ऑफर आहेत। हा, वटपौर्णिमा स्पेशल ऑफर आहेत आता आपल्याकडे। आपल्या वटपौर्णिमा कॉम्बो काढलेला आहे, कारण का साडीवर कसं जेवढी भरलेले दागिने घालतील तेवढे सुंदर दिसणार। आता आपल्याकडे ऍक्च्युली 2 कॉम्बो काढलेले आहे, पण एक कॉम्बो सेल झाला, म्हणजे आता बनतोय आपण, कारण का ही ज्वेलरी आपण स्वतः बनवतो। त्यामुळे कसं थोडासा वेळ जातो। आता हा कॉम्बो काढलेला आहे। हे 36 इंच मंगळसूत्र आहे, नंतर गजरा ठुशीसारखा लॉंग नेकलेस आहे, एक मणी मंगळसूत्रासारखा छोटं चोकर टाईप आहे आणि इयरिंग। असाच एक दुसरा कॉम्बो पण आहे आपल्याकडे। असे 2 कॉम्बो काढलेले आहेत। आता सध्या अवेलेबल नाहीये, अवेलेबल नाहीये, सेल झालेला आहे। त्याच्यात असा गजरा मी जी बघा परिधान केली आहे ना, अशी गजरा ठुशी आहे त्याची। अच्छा, आणि एक चोकर आहे, लॉंग मंगळसूत्र आहे आणि जसा हा गजरा हार आहे तसा आहे सेम। त्याची प्राइस सांगू शकता? हा तुम्हाला 650 ला अवेलेबल होईल आणि तो आहे 850 ला। म्हणजे ऑफर प्राइस सांगते मी। आता कसं बहुतेकांची नवीन लग्न झालेली असतात, वटपौर्णिमेचा वौसा असतो, तर वटपौर्णिमेच्या वौशामध्ये आपण बघा काळा मणी आणि 5 मणी असं उरलेलं मंगळसूत्राला दिलेलं आहे। तर ते कसं झालंय त्याप्रमाणेच आपण नवीन फॅशनमध्ये काहीतरी असं वेगळं काहीतरी आणलंय। तर हा मुहूर्तमणी म्हणून आणलेला आहे, छान आहे, नाजूक असा, तर देण्यासाठी पण छान, घालण्यासाठी। आणि त्याच्यात आपण व्हरायटी आणलेल्या आहे, वेगळ्या व्हरायटी त्याच्यात। ह्याला इनविजिबल नेकलेस म्हणतात। अच्छा, हँडमेड असतं ना? हँडमेड आहे हे पूर्ण। त्याची प्राइस रेंज काय आहे? हे 100 रुपीजला आहे। 100 रुपीजला। आणि मग हे वेगळे आणि हे जरा वेगळं आहे। हे अष्टपैलू मध्ये बनवलेलं नेकलेस आहे। अच्छा, हे मोतीमध्ये आहे, म्हणजे मुलींना पण वेअर करू शकतात आणि हे सवाष्णी बाई वेअर करू शकतात। गिफ्ट वगैरे देण्यासाठी पण खूप म्हणून देण्यासाठी, रिटर्न गिफ्ट देण्यासाठी, गिफ्टसाठी छान ऑप्शन आहे। आपली खरी रिच क्रिएशनची ओळख आहे ना मॅडम, ती का तर हँडमेड ज्वेलरीसाठी आहे। म्हणजे हँडमेड ज्वेलरी सहसा फार कुठे मिळत नाही, पण आपल्या मॅडम कशा स्वतः डिझाईन आपल्याकडे ना ही ठुशी अशी सुंदर अशी ठुशी हँडमेड आहे। नंतर हा कोल्हापुरी साज सारखाच, आता कोल्हापुरी साज सगळेच घालतात असं नाही, त्यामुळे कोल्हापुरी साज सारखा हा सुंदर असा थोडासा वेगळ्या डिझाईन मध्ये। आणि किंमत पण एकदम रिझनेबल।
हा तुम्हाला 450ला येतो, ही 200ला ठुशी. अगदी भरीव वाटतो ना. तसंच आता आपल्याकडे वटपौर्णिमा आहे, त्यामुळे मी म्हटलं छान छान ऑफर चालू आहे. तर आपला हा हँडमेडचा एक सेट, त्याची पण ऑफर लावलेली आहे. हा एरवी 800चा सेट असतो, पण हा फक्त 500ला आहे पूर्ण सेट. लॉंग नेकलेस, शॉर्ट नेकलेस आणि हे कोयरी डिझाईन आहे का? हे कोयरी डिझाईन हो ना, कोयरी डिझाईन आहे. दोन्हीवर ऑफर आहेत हो ना. दोन्हीवर ऑफर. हा कितीचा म्हणाला? हा तुम्हाला 600ला पडणार. 600ला. हा, आणि हा 500ला पडणार. दोन्ही छान आहे. हा आता काही जणांना ना कॉपरमध्ये नेकलेस हवा असतो आणि शॉर्ट नेकलेस, लॉंग नेकलेस हे आहे. वेगवेगळं पण घेऊ शकता किंवा असं दोन्ही घेऊ शकता. हा दोन्ही नेकलेस म्हणजे मिनिमम 4,500 5,000 या रेंजमध्ये. म्हणजे आपल्याकडे अगदी 100 रुपयापासून 5,000पर्यंत ज्वेलरी आहे. म्हणजे त्याच्या डिझाईन प्रमाणे आणि क्वालिटी प्रमाणे त्याची प्राइस रेंज बदलत जाते. हा कॉपर सेट. हा बघा, हा तसा एक बघायला गेलं तर साऊथ इंडियन मध्ये पण मोडतो, टेम्पल मध्ये पण मोडतो. ते आजकालच्या ब्रायडल्स मध्ये जास्त फेमस आहे, जास्त म्हणजे रनिंग आहे. हा रनिंग आहे. हा, तर हा एक सेट आहे. ह्याच्यात पण तुम्हाला वेगळं वेगळं पाहिजे तर घेऊ शकता. आपण सेट म्हणून करून लावलेला आहे, पण वेगळं घेऊ शकता. म्हणजे वेगवेगळं सुद्धा घेऊ शकतो पण घेऊ शकता. हो हो, आणि जास्त पण भाव नाहीये. म्हणजे आपल्याकडे सगळ्यावर ऑफर्स चालू आहेत. त्यामुळे जे म्हणतात ना 2-2.5 हजाराचे नेकलेस आहेत ते तुम्हाला 1300, 1400, 1500 या रेंजमध्ये मिळतात. हा एक सुंदर पीस. हे सगळे साऊथ इंडियन आणि टेम्पलमध्ये मोडतात. म्हणजे आपण एकत्र कॉम्बिनेशन केलं त्याचं, साऊथ इंडियन, टेम्पल आणि डायमंड. छान आहे खूप. म्हणजे सगळं एकामध्ये कव्हर केलेला आहे. पण हा सेट नाहीये, सिंगल सेट नाहीये, सिंगल घेऊ शकतो. पण हा सेट पण होऊ शकतो. म्हणजे आपल्याला पाहिजे तसं आपण घेऊ शकतो. तसंच बघा, सगळेच आता असं आपण जे नेकलेस दाखवले ते एकदम असे हेवी वाटतात. काही मुली नाजूक असतात, तर त्यांना जरा नाजूक मध्ये वगैरे पण पाहिजे असतं. आपल्याकडे बघा टेम्पलमध्ये नाजूक पण नेकलेस आहे, छान आहे, सुंदर असा. 150 घे ना. अगदी नाजूक आहे. मुलींना असेच मुलींना आवडतात. किंवा करोली वगैरे साईड हे असेल तर सुंदर असा नेकलेस आहे बघा. मग याच्यामध्ये प्राइस रेंज कितीने चालू होते? हा साधारण आहे, याची MRP जास्त आहे, पण आता आपल्याकडे ऑफरमध्ये हा साधारण 1200-1500 या रेंजून हा एक नेकलेस. असं जरा काहीतरी वेगळे पण पाहिजे असतं आजकालच्या मुलींना. त्यामुळे टेम्पलमध्ये हे डिझायनर पीस म्हटले तरी चालतील. वेगळाच आहे हा डिझाईन ना. डिझाईन छान आहे, नाजूक तर नाजूक आणि सुंदर. आपल्या मोतीमध्ये बेलपान, पारंपरिक ज्वेलरीमध्ये एक बेलपान हा प्रकार येतो. हा आपला रिच क्रिएशनचा बेलपान आहे. आपण स्वतः तयार डिझाईन केलेला, म्हणजे मॅडमनी स्वतः डिझाईन केलेला बेलपान आहे. सुरेख आहे, छान आहे डिझाईन. म्हणजे अजूनही ह्याला अतिशय मागणी आहे. आमची रिच क्रिएशनची सुरुवात झाली ना तेव्हापासूनचा हा बेलपान आहे, पण अजूनही अत्यंत म्हणजे त्याला चांगल्या प्रमाणात त्याला भरपूर चांगला प्रमाणात प्रतिसाद मागणी आहे. डिझाईनच तशी आहे. हे बघा, मराठमोळे दागिने म्हटले की नथ हा प्रकार आलाच. हवीच नथ ही हवीच. आणि आपल्याकडे बघा डिझायनर नथ मध्ये पण आहे. ही ब्रायडल सगळे आहेत. ह्याच्यात प्रेसच्या नथ पण आहेत आणि तारेच्या नथ पण आहेत. मग याच्यामध्ये भरपूर डिझाईन्स आहेत हो ना. भरपूर डिझाईन्स आहेत. अगदी लहान मोठ्या अशा साईज सुद्धा आहेत. जशा पाहिजे तशा आपण या ठिकाणी घेऊ शकतो. कितीने ताई चालू होते प्राइस रेंज याची? ही 350 पासून सुरुवात होते. अशा डिझायनर नथ सुद्धा आपल्याला या ठिकाणी घेता येतील. वेगवेगळ्या डिझाईन्स आहेत सुरेख अशा. ह्या पारंपरिक नथ, कारण सगळ्यांना डिझायनर नथ नाही आवडत. म्हणजे जरा वयाने वगैरे असल्या की त्यांना पारंपरिक नथेची गरज असते. तर ह्याच्यात सुद्धा आपल्याकडे प्रेसमध्ये आणि तारेमध्ये असे दोन्ही नथी अवेलेबल आहे. म्हणजे जशी पाहिजे तशी, डिझायनर पाहिजे तर डिझायनर, आणि आपली अगदी पारंपरिक नथ हवी असेल तर तशी सुद्धा मिळेल. आणि त्यामध्ये सुद्धा वेगवेगळ्या साईज आहेत. याची प्राइस रेंज ताई कितीने चालू होते? याची 100 रुपयापासून सुरुवात होते. हे बघा, आपल्याकडे कानातल्यामध्ये कुडी आहे, गोल्डन कुडी आहे, मोती कुडी आहे. आणि तसंच आपल्याला कुडी कोणाला पाहिजे तर कुडी, झुमके पाहिजे तर झुमके. अच्छा, झुमके पण घेऊ शकतो. झुमके सुद्धा आहे, गोल्डन मध्ये पण आहेत, मोतीमध्ये पण आहेत. आणि मग याच्यामध्ये अशा वेगवेगळ्या डिझाईन्स आहेत, साईज आहेत. याची प्राइस रेंज ताई कितीने चालू होते? ह्याची 100 रुपयापासून सुरुवात होते. हे सुंदर सुंदर अशा ठुशा आहेत. हे पण आपलं हँडमेडच आहे आणि अगदी 200 रुपयापासून सुरुवात आहे आपल्याकडे ठुशीला. 200 रुपयापासून सुरुवात होते आणि मग त्याच्यामध्ये 1000 पर्यंत आहेत.
वेगवेगळ्या डिझाईन आहेत आणि वेगवेगळ्या खास म्हणजे design. सगळं हे हँडमेड आहे. ही चिंच पेट्या आहेत. नंतर वज्रटिक सारखंच आहे. वज्रटिक कसं सगळ्यांनाच गळ्याला बसते असं नाही, म्हणून त्या ह्याच्यामध्ये आम्ही हे स्मॉलमध्ये मोतीचं काढलेलं आहे. याच्यामध्ये पण मग वेगवेगळ्या डिझाईन्स वेगवेगळ्या आहेत. हो ना? डिझाईन्स आहेत. छान आहे. पारंपरिक दागिना आपला मराठमोळा दागिना. मराठमोळा. आपल्याकडे बांगड्यांमध्ये जसं नेकलेसचं कलेक्शन आहे तसं बांगड्यांमध्ये पण खूप सुंदर सुंदर कलेक्शन आहे. अगदी पिछोडी आहे, तोडे आहेत, पारंपरिक तोडे. नंतर आपल्या हिरव्या बांगड्यांमध्ये घालायला पाटली टाईप बांगडी, छोटी लहान डिझाईन बांगडी. हे बघा ह्याच्यात भरपूर डिझाईन म्हणजे पुढे मागे घालू शकतो, असं हिरव्या बांगड्यांमध्ये घालू शकतो, असं साईडला घालू शकतो, असं कलेक्शन बांगड्यांमध्ये आहे. मग याची प्राइस रेंज आपल्याकडे कितीने चालू होते? स्टार्टिंग प्राइस आपली 250 रुपयापासून आहे, सुरुवात होते. 600 पर्यंत आहे. असं बांगड्यांमध्ये खूप वेगवेगळ्या डिझाईनमध्ये या ठिकाणी आपल्याला कलेक्शन पाहायला मिळेल. अगदी हिरव्या बांगड्यांमध्ये घालण्यासाठी, साईडला घालण्यासाठी, म्हणजे तोडे, पाटल्या, असं बांगड्यांचं कलेक्शन या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचं आहे. आत्ता आपण व्हिडिओमध्ये थोडंसं कलेक्शन पाहिलं. गोल्डन बांगड्या झाल्या, तसेच आता मोतीमध्ये तोडे पारंपरिक. नंतर आपले साईड घालायला, हिरव्या बांगड्यांमध्ये घालायला साध्या मोत्याच्या बँगल्स, असं आपल्याकडे मोतीचं कलेक्शन पण भरपूर प्रमाणात आहे. मग मोत्यांमध्ये पण वेगवेगळ्या डिझाईन्स आहेत. हो ना? हो. अगदी नाजूक पाहिजे तर तशा सुद्धा आहेत, अगदी भरजरी पाहिजे तर तशा सुद्धा आहेत. मग याच्यामध्ये प्राइस रेंज कितीने चालू होते? त्याच्यामध्ये पण आपल्याला 250 पासून सुरुवात होते. 250 पासून सुरुवात होते आणि मग जशी आपण डिझाईन घेऊ त्याप्रमाणे प्राइस रेंज बदलत जाते. असा सेट करून आपण ब्रायडल सेट वगैरे असा सेट करून दाखवतो. असा सेट करू शकता तुम्ही. अशा अंदाज येतो आपल्याला की तोडे बाजूला, तोडे मध्ये हिरव्या बांगड्यांमध्ये, किंवा कलरिंग मुली घालायची असेल, मुलीं कलरिंग बांगड्यांमध्ये या गोल्डन बांगड्या, म्हणजे हिरव्या बांगड्यांमध्ये कशा दिसतात ते सुद्धा आपण ट्रायल करू शकतो. हे बघा मोत्यांमध्ये पण आपण दाखवलेलं आहे ट्रायल करून की कसं दिसू शकता बांगडी. छान आहे. मोत्यांमध्ये सुद्धा ह्या हिरव्या बांगड्या खूप सुरेख अशा दिसतात. हे बघा आता मुलींना वगैरे डायमंडचं, रोज गोल्डचं हल्ली खूप प्रमाण चालू आहे. आपल्याकडे रोज गोल्डमध्ये पण अनेक व्हरायटी, अनेक डिझाईन्स आहेत. वेस्टर्न आउटफिट छान दिसतं आणि वर्कवाल्या साड्यांवरती अशी ज्वेलरी अतिशय सुरेख अशी दिसते. मग ह्याची प्राइस रेंज ताई कितीने चालू होते? हे आपल्या 800 पासून सुरुवात होते. मग याच्यामध्ये आपल्याला खूप वेगवेगळ्या प्रकारची डिझाईन पाहायला मिळेल. अगदी नाजूक आणि त्याच्यापेक्षा थोडीशी भरीव हवी असेल तर तशी सुद्धा डिझाईन यामध्ये आहे. मंगळसूत्रामध्ये पण आपल्याकडे मायक्रो पॉलिशमध्ये मंगळसूत्र आहे. अगदी 400 पासून सुरुवात आहे मंगळसूत्राची, लॉंग मंगळसूत्राची. त्याच्यात पण भरपूर अशा डिझाईन्स आहेत, वेगवेगळ्या डिझाईन्स आहेत. चैनमध्ये मंगळसूत्र आहे. हे आपलं अगदी खूप म्हणजे खूप चाललेलं आहे, रनिंग पॅटर्न आहे, ट्रेंडिंग मध्ये आहे. कारण डिझायनर साडी वगैरे असेल किंवा काठपदराची पैठणी वगैरे त्याच्यावर छान वाटेल. ही एकदम भरीव पण नाही आणि एकदम नाजूक पण नाही, असं सुंदर आहे. छान आहे डिझाईन वेगवेगळ्या अशा वेगवेगळ्या डिझाईन्स आहेत आपल्याकडे. हे बघा हे एक सुंदर असं मंगळसूत्र, हे चैनचं मंगळसूत्र. ही सर तर असतेच पण हे पॅन्डल विशेष याला छान आहे खूप. हे एक सुंदर डिझाईन केलेलं असं मंगळसूत्र आहे. हे आता सध्या खूप ट्रेंडिंग मध्ये, डेली यूज साठी खूप सुंदर पीस आहे. खूप सुरेख आहे. वेगळीच डिझाईन आहे अगदी. अशी मंगळसूत्रामध्ये खूप छान छान अशा वेगवेगळ्या डिझाईन्स आहेत, भरपूर आहेत. बघा मी तुम्हाला जे बोलली, आपली रिच क्रिएशनची ओळख म्हणजे आपली हँडमेड ज्वेलरी. आणि आपली ही हँडमेड ज्वेलरी अगदी 100 रुपयापासून सुरुवात आहे. ही 100 रुपयापासून सुरुवात होते आणि मग कितीपर्यंत ही? 400 पर्यंत आहे. अच्छा. त्याच्यामध्ये 100 रुपयाचं कोणतं आहे? हे बघा ही पहिली लाईन आणि ही सेकंड लाईन, हे सगळ्या डिझाईन्स आहे 100 मध्ये आहे. फर्स्ट आणि सेकंड लाईन 100 रुपये आहे. आता ही जी आपण फर्स्ट आणि सेकंड लाईन पाहतोय ही 100 रुपये आहे. हे बघा ही तिसरी लाईन लावली आपण, ही सगळी 150 वाली आहे. थर्ड लाईन जी आहे ती 150 ला आहे. त्यामध्ये पण वेगवेगळ्या छान अशा डिझाईन्स आहेत. हे बघा हे असा पट्टा टाईप डिझाईन आहे. हे बघा हे 200 वाली आहे. सगळी ज्वेलरी आपली हँडमेड आहे. काचेचा मोती, काचेचा डायमंड वापरून आपण चांगल्या क्वालिटीमध्ये बनवलेली आहे. आणि ही बघा ही लॉंगमध्ये आहे. ही 400 रुपयाची आहे. 400, 450
जसं क्वालिटी आणि जसं डिझाईन्स असेल त्याप्रमाणे भाव आहे. ही लॉंग आहे. ही इयरिंग आहेत लावलेले. हे सगळे इयरिंग कोणते पण इयरिंग घ्या 50 रुपये आहे. फक्त ही लाईन आहे ही 150ची आहे झुमक्यांची. झुमके 150 150चे आहे. बाकी कोणतीही इयरिंग घ्या तुम्ही 50 रुपये आहे. ज्वेलरी बरोबर ना आपल्याकडे मॅट रांगोळी पण ही पण हँडमेड आहे. आपण स्वतः डिझाईन केलेल्या आहेत आणि स्वतः बनवून घेतलेल्या आहेत. हे कॉर्नर पीस आहेत ना. हे कॉर्नर पीस आहे. कॉर्नर पीस आहेत. डोअर पट्टी बनवू शकतो, उंबरठा पट्टी असं बनवू शकतो. कितीने मग याच्यामध्ये सुरुवात होते? ह्याच्यात सुरुवात 150 पासून आहे. 150 पासून सुरुवात होते आणि मग त्याच्या साईज आणि डिझाईन प्रमाणे प्राइस रेंज बदलत जाते. हे पण रांगोळी म्हणजे म्हणून ठेवू शकतो आपण. कॉर्नर पीस म्हणून पण Corner piece यूज म्हणून करू ठेवू शकतो. अशी लक्ष्मीची पावलं आहेत. मॅट मध्ये सप्तपदी अशी रांगोळी. कारण आजकाल रांगोळी काढायला वेळ वेळ पण नसतो, जागेचा अभाव असतो आणि त्या म्हणतात ना ते सगळं करायचं पण असतं आजच्या मुलींना. त्यामुळे हे सप्तपदीमध्ये सुंदर अशी मॅट रांगोळी आपण केलेली आहे. शिवाय ती काढल्यानंतर तेवढी चांगली राहिली पण पाहिजे. मग हा ऑप्शन आपल्यासाठी बेस्ट आहे. आपल्याकडे काही आता सण चालू होतात किंवा घरात काही फंक्शन असेल तर सुस्वागतमचं असं छान अशी सुंदर मोराची मॅट रांगोळी आहे. थँक्यू ताई, छान अशी ज्वेलरी दाखवली आणि अगदी खूप छान पद्धतीने सांगितलंस. थँक्यू, धन्यवाद. आपल्या शॉपला, दादर शॉपला नक्कीच व्हिजिट करा आणि खूप सारं छान छान कलेक्शन आहे, तर त्या ज्वेलरीचा आनंद घ्या. आपण आता व्हिडिओमध्ये अगदी मोजकंच पाहिलं, पण भरपूर असं कलेक्शन या ठिकाणी आहे. थँक्यू. या ठिकाणी यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे, ॲड्रेस देखील दिलेला आहे. शॉपला व्हिजिट करू शकता. पण जर शॉपला व्हिजिट करणं शक्य नसेल तर या दिलेल्या नंबरवर आपण ऑर्डर देखील करू शकता. तर मंडळी, असा होता आजचा आपला व्हिडिओ. छान छान असं ज्वेलरीचं कलेक्शन पाहिलं. अगदी बजेट फ्रेंडली अशी ज्वेलरी या ठिकाणी आपल्याला मिळेल. शॉपला नक्कीच व्हिजिट करा. पण जर शॉपला व्हिजिट करणं शक्य नसेल तर आपण दिलेल्या नंबरवर ऑनलाईन सुद्धा ऑर्डर करू शकता. कॉन्टॅक्ट नंबर व्हिडिओच्या स्क्रीनवर दिलेला आहे, डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे. ज्वेलरीचं कलेक्शन कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्कीच करा, एक छानशी कमेंट करा. धन्यवाद.